कसे आहात सगळे? मजेत ना? सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या क्लास या चॅनलवरती 2K पर्यंत सगळे सबस्क्रायबर्स आपले पूर्ण झालेले आहेत. पुढे सुद्धा आपण चाललोय. तुमच्या संपूर्ण साथीने सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ज्या IMP त्या सगळ्या फ्रीमध्ये घेऊन येतोय. पण मित्रा, माझं काम आहे तुम्हाला सगळ्यात सगळ्यात चांगल्या गोष्टी शिकवणे आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क कसे पाडावेत हे सांगणं. पण तुमचं एकच काम आहे, एकच एकच धर्म आहे तुमचा मित्रा, की तुम्ही हा व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या ग्रुपवरती शेअर करायचा आहे. संपूर्ण स्क्रीन व्हाईट दिसते मित्रा माझ्या मागची. कारण खूप सोपं आहे मित्रा. कारण का सोपं आहे दादा? कारण आपण ज्या गोष्टीवरती आज चर्चा करणार आहे ती करणार आहे वेळ. पेपर लिहिताना वेळ कशी पुरत नाही आणि वेळेचा मागचं भानगड नक्की गणित काय आणि ह्या वेळेचं गणित मी आता सोडवतोय तुमचं मित्रा. ओके. सो मित्रा, हे जे तू स्किप करतो ना व्हिडिओ पटापट पुढे आणि काही मिनिटं 1 मिनिटं बघायचा, 30 सेकंद बघायचा आणि बाकीचा व्हिडिओ संपूर्ण सोडून द्यायचा. याच्यामुळे आयुष्यातल्या काही गोष्टी अशा निघून जाणार आहे तुझ्या. ओके. सो मित्रा, बाकीच्या गोष्टी स्किप न करता फोकस करून बाकीचा संपूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न कर. कारण खूप काही गोष्टी अनुभवाच्या असतात मित्रा. ज्ञान तू भरपूर मिळवलं असेल रे, त्यात काहीच वाद नाहीये. पण मित्रा, अनुभवाचे काही बोल हे ज्ञानापेक्षा खूप मोठे असतात. ओके. आता खेळ जो आहे मित्रा तो आहे वेळेचा आणि वेळ नक्की काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके. सो आज पहिल्यांदा मी हा व्हिडिओ माझ्या सगळ्या प्रेमळ विद्यार्थ्यांसाठी बनवतोय. कारण मित्रा, खूप जणांचा फोन आणि मेसेज येतो, की दादा ह्या कशा गोष्टी सोडवायच्यात. सो सगळ्यात महत्त्वाचं बाळांनो, मी एक रेशिओ आज देणार तुम्हाला, वेळ बरोबर मार्क कसे मिळवायचे. ओके. आता मित्रा, लक्षात घ्या, की तुमचा जो मराठीचा पेपर असेल, ओके, ज्यांचे पण मराठीचे पेपर असतात किंवा जो पण इंग्लिशचा पेपर असेल किंवा हिंदीचा पेपर असेल, म्हणजे बऱ्यापैकी हे जे पेपर असतात मला सुद्धा आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पेपर जे असतात 80 मार्काचे असतात. तुम्हाला गणित एकच लक्षात ठेवायचं आहे. 80 मार्काचा हा पेपर असतो. तर ह्या 80 मार्काच्या पेपरला नक्की तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे? प्रत्येक मार्कासाठी तुम्हाला किती वेळ देणं गरजेचं आहे? आता फॉर एक्झाम्पल, जर माझ्याकडे टोटल 3 तास दिलेले आहेत. मला महाराष्ट्र राज्याने 3 तास दिलेत. याचा अर्थ मला किती मिनिटं दिलेले आहेत? तर 60, 120 आणि 180, म्हणजे थोडक्यात मला दिलेले आहेत 180 मिनिटं. हे गणित मला माहीत असलं पाहिजे. आता 180 मिनिट मधलं काय करायचंय? तुम्हाला नेहमी 20 मिनिटं वजा करायचे. 20 मिनिटं का वजा करायचे? कारण 20 मिनिटं तुमचे पेपर झाल्यानंतर मित्रा चेकिंगसाठी खूप गरजेचे आहेत. ओके. म्हणजे 20 मिनिटं हे ह्यासाठी सोडायचे आहेत मित्रा, काय राहिलं असेल, वर्गामधून कोणाकडून मिळवायचं असेल किंवा कोणाला विचारायचं असेल किंवा डाऊट असेल, सुपरवायझरला काही गोष्टी विचारायच्या असतील शेवटच्या मुद्द्यावरती किंवा काही गोष्टी अंडरलाईन करायच्या राहिल्यात, काही गोष्टी व्याकरण जे आहे ते सोडवण्याचं राहिले. हा प्रश्न येतोय पण थोडं कन्फ्युजन आहे मित्रा. कोणाला तरी विचारायचं होतं पण तो पेपर त्या टायमाला लिहित होता. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये चाललेल्या असतात त्यासाठी हे 20 मिनिटं सोडायचे आहेत. म्हणजे मित्रा, तुझ्याकडे राहिले किती? तुझ्याकडे राहिले 160 मिनिटं आणि 20 मिनिटं तुम्हाला जो प्रश्न तुमचा राहिलाय त्यामधून, ते प्रश्न तुम्ही त्या 10 मिनिटांमध्ये पण कव्हर करू शकता. म्हणून ते 20 मिनिटं मी स्पेअरचे सोडून दिलेले आहेत. हे कधी पण लक्षात घ्या. आता हे जे 160 मिनिटं राहिलेत, आता मिनिटं तुमच्याकडे किती आहे मित्रा? 160 मिनिटं तुझ्याकडे राहिलेले आहेत आणि मित्रा तुझ्याकडे मार्क किती आहे एकूण? तुला मिळवायचे 80 मार्क. म्हणजे पेपर तुला 80 मार्काचा कंप्लीट करायचा आहे. आता मी ऑप्शनचा पकडलेला नाहीये. सो आता सगळ्यात पहिलं 80 मार्क बरोबर 60 मिनिटं. म्हणजे आता हे जे गणित आहे मित्रा, हे गणित तुला खूप महत्वाचं आहे. समजून घेणं खूप महत्वाचं आहे. 160 मिनिटं तुझ्याकडे आहे आणि त्यामध्ये तुला 80 मार्काचं पेपर संपवायचं आहे. तर मित्रा, तुला काय करायचंय? तुला प्रत्येक मार्कासाठी हे गणित व्यवस्थित समजून घे. प्रत्येक मार्कासाठी तुला सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक मार्कासाठी तुझ्याकडे फक्त 2 मिनिटं आहे. फक्त 2 मिनिटं. सो हा जो रेशिओ आहे मित्रा, हा आहे 1:2 चा. 1 मार्कासाठी तुला फक्त आणि फक्त 2 मिनिटं खर्च करायचा आहे तुझा. जेव्हा हे गणित तुझं बसेल, तेव्हा समजायचं की पेपर संपूर्ण तुझ्या हातात आहे. कधीच पेपर तुझ्या आयुष्यातला निघून नाही जाणार मित्रा. सो जेवढे पण 80 मार्काचे पेपर तू लिहीत असशील, ते भाषेचे असो किंवा इतर कोणत्या गोष्टी, 1 मार्क म्हणजेच तुझे 2 मिनिटं. म्हणजे समजा मी जर एका 3 मार्काचा जर प्रश्न मी सोडवतोय, तर 3 मार्काचा प्रश्न सोडवण्यासाठी मला कमीत कमी 6 मिनिटंच देणं गरजेचं आहे. त्याच्या पलीकडे जर मी देत असेल, तर माझं पुढचं काहीतरी राहून जाणार आहे मित्रा, हे मी तुला लिहून देऊ शकतो. आणि जर मित्रा 5 मार्काचा जर मी प्रश्न त्याच्यामध्ये सोडवत असेल भाषेचा, तर त्या 5 मार्कामध्ये मला एक गोष्ट कळली पाहिजे, की माझ्याकडे फक्त 10 मिनिटं आहे. म्हणजे 5 मार्काचा प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे 10 मिनिटं आहे. 3 मार्काचा प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे 6 मिनिटं आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीच मिनिटं नाहीये. हे पहिली गोष्ट तू डोक्यात ठेवायची. समज इथपर्यंत ही गोष्ट तू डोक्यात ठेवली, तर बऱ्यापैकी ती गोष्ट तुला समजणार आहे. समजलं? सो 1:2 चा 80 मार्काच्या पेपरला लक्षात ठेवायचंय. 1:2 चा 80 मार्काचा पेपरला रेशो लक्षात ठेवायचा आहे, गुणोत्तर लक्षात ठेवायचं आहे. 1 मार्क बरोबर 2 मिनिटं हे माझं इक्वेशन आहे मित्रा. दादाचं इक्वेशन आहे. लक्षात ठेवा मित्रा, मी पण फॉलो केलंय. तुम्हाला पण सांगतोय. दादाचं पॅटर्न थोडंसं वेगळं आहे. यार, या जगावेगळा तो काम करतो. कारण जगावेगळा त्याला रिझल्ट पाहिजे नसतो. ओके. काही गोष्टी पैशांसाठी न करता काही गोष्टी नावांसाठी करायच्या असतात. काही गोष्टी आपल्याला मोठं होतोय याच्यामागे एक खंबीर सपोर्ट आणि आशीर्वादांसाठी करायचा असतो. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मी सदैव उभा आहे. या गोष्टी ज्या सांगतोय मी तुम्हाला, तुम्हाला मोठं करायचंय, 90 पार न्यायचंय म्हणून मी गोष्टी सांगतोय. चॅनलला एकदा व्हिजिट कर मित्रा. खूप साऱ्या गोष्टी अपलोडेड आहे. खूप साऱ्या IMP मी देत आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुला भेटणार आहे. पण तुला सगळ्यात महत्त्वाचं बाकीच्या गोष्टींचा पण
गोष्टी भेटून जाणार आहे फ्रीमध्ये. फक्त तू जाण्याचा प्रयत्न नक्की कर. हे तुझ्या मित्रांना पण कधी गेल्यावर सांग. कारण ते सुद्धा आश्चर्यचकित होतील. वर्गाच्या पुढे कधी येऊन मित्रा 5 मिनिटं ह्याच्यावरती बोलव. कारण जे 60 विद्यार्थी तुला ऐकणार ते पण विचार करतील, "च्यायला हा पोरगा आपल्याला का सांगतोय?" कारण तो आपल्याला मोठं होण्यासाठी बघतोय. म्हणून आपल्याला नवीन गोष्ट परत कोणतरी सांगणार. सो सगळ्यात महत्त्वाचं की वर्गाच्या पुढे येऊन या गोष्टी सांगण्याचा वर्गात प्रयत्न करा. तुम्ही खरंच मोठे व्हाल आणि त्याच शाळेमध्ये शेवटी ती शाळा सोडताना 2 महिने तुम्हाला सगळे शिक्षक लक्षात ठेवतील, "च्यायला ते पोरगं पुढे येते आणि सगळ्यांना मार्गदर्शन आणि मोटिव्हेशन करण्याचं काम नक्की करते." हा झाला मित्र 80 मार्काचा खेळ. आता मित्रा जे 40 मार्काचा जो विषय असतो, त्या 40 मार्कांमध्ये लक्षात घे, 40 मार्कांमध्ये मी याच्यामध्ये 20 मिनिटं सोडून दिलेले आहेत आधीच. कारण मी इथे हिशोब 160 मिनिटांचा लावलाय. आता उरलेल्या 20 मिनिटांमध्ये जे काही उरलं-सुरलं असेल ते तुम्ही तुमचं कंप्लीट करू शकता. आता 40 मार्कासाठी तुमच्याकडे किती आहे? तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं मित्रा प्रॉपर 2 तास आहे. आता हे जे प्रॉपर 2 तास आहे मित्रा म्हणजेच तुझ्याकडे 120 मिनिटं आहे. आता 120 मिनिटं तुला दिलेले आहेत, पण त्याच्यातले नेहमी मी किती पकडतो मित्रा? मी नेहमी 110 मिनिटं पकडतो. कारण 10 मिनिटं ठीक आहे, नंतर काय राहिलं असेल, उरलं-सुरलं असेल, एम-सी-क्यू एखादा उरला असेल, विचारायचा राहिला असेल, अंडरलाईन, बॉक्स आणि मार्जिनसाठी मी संपूर्ण 10 मिनिटं तुझे प्रॉपरली सोडले. आता समज 40 मार्काचा पेपर आहे, 40 मार्काच्या पेपरमधून तुला 110 मिनिटं दिलेले आहेत. म्हणजे तुला हिशोब लक्षात एक प्रॉपर हिशोब लक्षात ठेवायचा आहे, की 40 मार्क बरोबर तुला लिहायचे आहेत. 40 मार्क बरोबर तुला लिहायचे आहेत 110 मिनिटं. 110 मिनिटं. वरचं गणित कसं सुटलं होतं ते मी इथे तुम्हाला समजून सांगतो. सो 1 मार्क बरोबर किती? सो 1 मार्काचा जर मला मिळवायचा असेल तर 1 मार्कासाठी माझ्याकडे किती आहे? सो 110 भागिले माझ्याकडे मित्रा 40 आहे. इकडे 40 गुणाकार होता मित्रा. तो इकडे आल्यानंतर भागाकार झाला. 0 कट झाला मित्रा. ओके. राहिले किती मित्रा? 11 भागिले 4. 4 एके 4, 4 त्रिक 12. म्हणजे थोडक्यात 11 पॉइंट म्हणजे एक जर हिशोब लावला आपण तर तुझ्याकडे 2.5 मिनिटं मित्र आहेत. ओके. 2 पॉइंट म्हणजे 4 टू 8, 3 राहिले, 0 झाले. ओके, दॅट इज 4 5 जा 24 2.7 म्हणजे 2.7 मिनिटं. म्हणजे मी नक्की सांगेल की एवढ्या गोष्टी करण्यापेक्षा एका मार्कासाठी लक्षात ठेवा की तुमच्याकडे फक्त 2.5 मिनिटं आहेत. 1 मार्क बरोबर 2.5 मिनिटं. ओके. सो 1 मार्क बरोबर 2.5 मिनिटं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा. जेव्हा पण 40 मार्काचे पेपर तुम्ही सोडवणार आहे, तर 40 मार्काचे पेपर सोडवत असताना 1 मार्क जर तुम्हाला मिळवायचा असेल तुमच्या 2.5 मिनिटे. म्हणजे समजा आता 2B मधला 2 मार्काचा प्रश्न आहे. आता हा जर 2 मार्काचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, तर 2 मार्काचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे 5 मिनिटं दिलेली आहेत. म्हणजे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. दुसरी गोष्ट जर 3 मार्काचा मला प्रश्न आलेला आहे मित्रा, सो 3 मार्काचा प्रश्न येण्यासाठी मला सिंपल गोष्ट 2.5 गुणिले 7.5 मिनिटं माझ्याकडे आहेत. 7.5 मिनिटं मी त्या गणिताला देऊ शकतो. जर मी जास्त देत असेल, तर एकदम सिंपल गोष्ट आहे की बाकीच्या गोष्टी माझ्या हातातून कदाचित निघून जातील. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. जेणेकरून तुम्हाला फायदा त्यात म्हणजे भेटणार, डेफिनेटली भेटणार. यार हे इक्वेशन किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी विचार केलेले आहेत आणि मी ह्या गोष्टी माझ्या 10वीला फॉलो केल्यात. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न. सत्र येते मित्रा, अजिबात गडबड करू नको. थोडी पण गडबड तुझी थोडेसे पण मार्क पुढे मागे नेईल आणि टॉपर शाळेतला तुमचा बदलून जाईल. ओके, ह्या शाळेत आपण पहिले येण्यासाठी काम करतोय. या शाळेत आपली पहिली पोझिशन मिळवण्यासाठी आपण कष्ट करतोय. या सगळ्या गोष्टींचा आढावा तू घे आणि ह्या गोष्टी मित्रा पहिल्या तू सोडवण्याचा घरी प्रयत्न कर आणि घरी सोडव. एक प्रश्नपत्रिका लिही. ह्या टायमिंगमध्ये कोणते प्रश्न माझ्या टायमिंगमध्ये बसत नाही. त्या प्रश्नांवरती काम करायला सुरुवात कर आणि मग हे सगळं टायमिंगवर पेपरला नाही होत या सगळ्या गोष्टी. ओके मित्रा, घड्याळ घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्की कर. कारण घड्याळ तुला तुझा वेळ व्यवस्थित पुरतो की नाही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याचं काम नक्की करतो. ओके. सो धन्यवाद मित्रा. हे जेवढे पण इक्वेशन्स मी आता सांगितलेत, ओके, 60 मार्काचे असो किंवा 40 मार्काचा हिशोब असो, हा 60 आणि 40 मार्काचा माझ्या मागे स्क्रीन जी दिसते त्याच्यामध्ये प्रॉपरली मी सांगितलंय. ह्या गोष्टी नोट डाउन करून घे आणि जिथे तू अभ्यासाला बसतो तिथे लावून ठेवण्याचा प्रयत्न नक्की कर मित्रा. ओके, कारण हे खूप महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे मित्रा. ही गोष्ट तू लक्षात ठेव. आलं लक्षात येईपर्यंत. कारण खूप वेळ आपण चुकीचा देतो चुकीच्या प्रश्नांसाठी. खूप वेळ घासतो आपण त्या 1 मार्क आणि 2 मार्काच्या प्रश्नांसाठी आणि मोठे प्रश्न आपण घालून टाकतो. ओके. सो आता एक प्रश्न तरी सोडव मित्रा. 3 मार्काचा एक प्रश्न, 2 मार्काचा एक प्रश्न सोडून बघ तुला वेळ किती लागतोय. तुला वेळ व्यवस्थित लागतोय म्हणजे इट्स ओके यार. बेस्ट ऑफ लक फॉर युअर पेपर आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओसाठी आणि सांगितल्याप्रमाणे प्रॉमिस केल्याबद्दल एक व्हिडिओ बरोबर एक स्टेटस पडला पाहिजे मित्रा तुझा. कारण हा व्हिडिओ येतोय म्हणजे याचा अर्थ याच्या मागचे व्हिडिओ पण तुला नक्की भेटणार आहे. ओके. सो मित्रा धन्यवाद.